तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। त्या पावसाळ्यातले रेट सांगतो मी तुम्हाला। बँगलोरचा मोगरा आहे तो वसईचा मोगरा आहे, आपल्या कॅमेऱ्यात बसत नाही। मला जर पूजेसाठी काय सामान लागणार असेल चेहऱ्यावरनं ओळखायचं आहे, दुकान नंबर वगैरे काय नाही। किती आहेत मोजूया आपण। छोटी छोटी शेवंती, बटन शेवंती म्हणतात ती। कलर बघा काय भारी आहे, थोडी वेगळी फुलं दिसतात। मार्केटमध्ये आल्यावर ना बऱ्याच व्हरायटी आपल्याला बघायला मिळतात। लांब लचक मार्केट आहे असं। पहिलं कापरीचंच राज होतं। अशी असते गुलछडी। क्वालिटीमध्ये फरक असतो, रेटमध्ये पण फरक असतो। म्हणजे छोटा झेंडू महाग असतो। किराणा मालाचं पण मार्केट इकडे आहे, होलसेलवाला। रिटेलमध्ये पण तुम्हाला इथे फुलं मिळणार आहे। नमस्कार मंडळी, तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि आजची तारीख आहे 28 जुलै 2026 आणि आजच्या तारखेला तुम्हाला तर पाठीमागे बघून कळलं असेल आपण आलो आहोत ते फुल मार्केटला। होलसेलवाला फुल मार्केट आहे कल्याणचं आणि तिकडे आपण आलो आहोत। म्हणजे पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यात कोणती फुलं अवेलेबल असतात आणि काय रेटने अवेलेबल असतात ते सर्व आता आपण एक्सप्लोर करणार आहोत, म्हणजे बघणार आहोत कोणती कोणती फुलं आहेत। आणि उद्या गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे फुलं तर सर्वांना लागणार आहेतच। 10-15 दिवसांनी आता श्रावण महिना पण सुरू आहे, तेव्हा पूजांचा मोसम आहे, म्हणजे घरोघरी लोक पूजा घालतात श्रावण महिन्यात। तर त्याच्या आधी फुलांचे रेट्स काय चालू आहेत आणि होलसेलमध्ये आणि रिटेलमध्ये पण तुम्हाला इथे फुलं मिळणार आहे। तर जास्त वेळ नको घालूया, पटपट जाऊया आतमध्ये। कोणती फुलं आहेत, काय फुलं आहेत आणि कोणत्या रेटने ते बघूया आणि आपल्याला पण थोडीफार फुलं घ्यायची। हा जो गेट आहे ना, हा फुल मार्केटचाच गेट आहे। FMC मार्केटचा गेट आहे। ॲक्च्युली हे FMC मार्केट आहे। इकडे फळ मार्केट आहे, भाजी मार्केट आहे, कांदा बटाटा मार्केट आहे, इवन आपला किराणा मालाचं पण मार्केट इकडे आहे होलसेलवाला। आणि ह्याच्यामध्येच इकडे फुल मार्केट पण आहे। आणि हा गेट आहे ना, इकडून तुम्हाला इकडे राईटला गेला तर डोंबिवलीला जायचा रस्ता आहे, पत्री पूल आहे, आणि लेफ्टला गेलं तर कल्याण स्टेशनकडे। आणि इकडे जातमध्ये फुल मार्केट। इकडे आहे शेवंती, पिंक कलरची शेवंती आणि 50 रुपये किलो ना। बघा आजचा रेट आहे तो 50 रुपये किलो आणि सर्व पिंकिश दिसत असेल तुम्हाला। कुठली पण घ्या 50 रुपये किलो, 40पर्यंत मिळेल। बघा दादा सांगतात 40पर्यंत मिळेल। वडापाववाले आहेत, त्यांच्या बरोबर पाठीमागे ते शॉप आहे। ऑनलाईन सर्व्हिस आहे, काय टेन्शन नाही। 30 रुपये किलो झेंडू 30 रुपये किलो आहे झेंडू पिवळ्या कलरचा। आणि तो भगवा घेतला तर 40 रुपये किलो भगवा आहे तो 40 रुपये किलो आहे। आणि ही शेवंती 40 रुपये बघा, ही शेवंती ती 40 रुपये किलो। शेवंतीचा रेट सारखंच आहे, जर कलर बदलला रेट बदलला असं अजून काही दिसलेलं नाही आपल्याकडे। शेवंती आहे व्हाईट कलरची, बघा अशी 80 रुपये किलोने मिळेल तुम्हाला। म्हणजे व्हाईट कलरची महाग असते तर मार्केटमध्ये, व्हाईट कलरची महाग असते। झेंडू बाकी 30 रुपये किलो, बघा पिवळावाला 30 आणि हा 40। ओके, मोठा असेल तर 30 रुपये आहे। म्हणजे छोटा झेंडू महाग असतो, छोटावाला महाग असतो। बघा दादाने सांगितलं आहे, बघा हा छोटा झेंडू घ्याल तर हा महाग आहे। हा किती 40 ना, हा 40 रुपये किलो। कलकत्ता म्हणतात का? गाव कुठलं दादा तुमचं? मंचर, आळेफाटा। हे आपले पुण्या साईडचे, आपले आळेफाट्याचे तिकडचे आहेत सगळे। आणि मला वाटतं इकडे जास्त करून तिथलीच लोक आहेत ना, त्या पट्ट्यातलीच पुण्याचे सर्व। जुन्नर तालुका सर्व, बघा सर्व जुन्नर तालुक्यातले आहेत आपले मराठी विक्रेते। आणि यांच्याकडे अशी झेंडूची फुलं आहेत। मोठी झेंडूची फुलं घेतली तर लक्षात ठेवा स्वस्त मिळतात, छोटी घेतली तर महाग असतात। जरा पुढे आलो आहे आणि ह्याला पर्पल म्हणतात। शेवंतीच आहे ना दादा? शेवंतीला पर्पल म्हणतात, पर्पल शेवंती। हां, पर्पल कलरची शेवंती। आणि ही 30 रुपये किलो आहे। बघा जाग्या जागेवरती पण रेटमध्ये फरक आहे, मार्केटमध्ये होलसेलमध्ये क्वालिटीमध्ये पण फरक असेल 100% महाग असतात। बघूया दादा सांगतात क्वालिटीमध्ये फरक असतो, रेटमध्ये पण फरक असतात। बघा हे छोटे गुलाब आहेत 60 रुपये किलोने तुम्हाला मिळतील। गुलाब बघा एकदम भारीवाली छोटी छोटी गुलाबं। आणि ही कशी आहे मोठी? आणि बघा ही मोठीवाली जी गुलाब आहेत ही 80 रुपये किलोने तुम्हाला मिळतील। अख्खी गुलाबं, गुलाबी पाकळी नाही, अख्खी गुलाबं सांगते मी। आणि मगाशी आपण बघितली 30 रुपयेवाली, पण इकडे चांगली क्वालिटी आहे ती 40 रुपये किलोवाली पर्पल शेवंती, पर्पल कलरची शेवंती ही आहे ती 40 रुपये किलो। इकडे गुलछडीची फुलं आहे 50 रुपये किलो ना, ती तुम्हाला 50 रुपये किलोने मिळते गुलछडी। बघा अशी असते गुलछडी, गुलछडीची फुलं 50 रुपये किलो। इकडे पिवळीवाली शेवंती कशी बघा ही 50 रुपये किलो शेवंती पिवळ्या कलरची। आणि झेंडूची फुलं कशी आहेत बघा ही 30 रुपये किलो आणि मोठी साईज आहे। तुम्हाला बोलू ना मोठी साईजची असेल तर स्वस्त येतील तुम्हाला, छोटी असतील तर महाग येतात। बघा ही व्हाईटवाली शेवंती ही 100 रुपये किलोने येते। व्हाईटवाली शेवंती मार्केटमध्ये महाग आहे लक्षात ठेवा। आणि 100 रुपये किलो शेवंती। आणि इकडे आहेत कापरीची फुलं जी तुम्हाला 120 रुपये किलोने मिळतील। गुंड्या आधी पहिले कापरीचंच राज होतं।
पहिलं कापरीचंच राज होतं, आता काय झेंडूचा राज आहे का? झेंडू आणि शेवंतीचा राज आहे. हां बघा, 120 रुपये किलो तुम्हाला कापरीची फुलं मिळतील आणि इकडे व्हाईटवाली शेवंती 70 रुपये किलोने, बरोबर ना? बघा ही शेवंती 70 रुपये किलो. आता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला रेट वेगळेच दिसतील, पण क्वालिटी पण तशी असेल. आणि पर्पल कशी आहे? बघा पर्पल आहे ती 50 रुपये किलो. ती पर्पल म्हणजे पर्पल कलरची शेवंती 50 रुपये. आणि इकडे दुसरी पर्पल आहे ती तुम्हाला 40 रुपये किलो मिळेल. लांब लचक मार्केट आहे, असं खूप लांबपर्यंत आहे, खालपर्यंत. आणि आपल्याला या लाईनीत तसं फिरायचं आहे शेवटपर्यंत. दोन्ही साईडची दुकानं आपल्याला दिसतात. छोटीवाली गुलाबं इकडे 80 रुपये किलोने आहेत. अर्धा किलो घेतली तर 50 रुपये, म्हणजे अर्धा किलो 80 रुपये 1 किलो. आणि मोठीवाली 100 रुपये किलो. बघा याची 100 रुपये किलो, सेम आहे ना? 80 रुपये. बघा ही गुलाबं 100 रुपये किलो, क्वालिटी अशी आहे. आणि इकडेच त्याच दुकानात ही आहेत, थोडीशी छोटी आहेत पण गुलाबं कशी आहेत, ही 80 रुपये किलो. गुलाबांमध्ये पण फरक आहे, क्वालिटीमध्ये फरक आहे. 100 रुपये आणि 80 रुपये. इकडे आहेत ती कन्हेरीची फुलं. बघा कन्हेरीची फुलं कशी असतात. कन्हेरीची फुलं मार्केटमध्ये आल्यावर ना बऱ्याच व्हरायटी आपल्याला बघायला मिळतात आणि नावं पण कळतात. कन्हेरीची फुलं कशी आहे दादा ही? 250 रुपये किलो. बघा 250 रुपये किलो आहे. पाव किलो घेतली तर 80 रुपयाला मिळेल तुम्हाला, आणि किलो घेतली तर 250 रुपये सांगतात दादा. पहिले 300 सांगत होते, आता 250 रुपयामध्ये देतील किलो घेतली तर होलसेलमध्ये. बाकी पाव किलो घेतली तर तुम्हाला 80 रुपयाचा रेट पडणार आहे. पुन्हा मार्केटमध्ये अख्खी गुलाबं बघतोय, अख्खी गुलाबं दिसतात आपल्याला सगळीकडे. इकडे पण भरपूर आहे, पण गुलाब पाकळी नाही आहे. आता आपण बोललो पाकळी गुलाब नाही आहे, दादा लगेच म्हणतात आहेत ना. हे बघा 1 नंबर पाकळी निघणार आहे. कशी ही? 60 रुपये किलो आहे. बघा 60 रुपये किलो. आणि पाकळ्या काढायच्या याच्या, तर झालं की पाकळी गुलाब. पाकळीवालाच आहे मला सांग, पाकळीवाला गुलाबच आहे. ह्या पाकळ्या काढलेलं असं नाही आहे, तुम्हाला गुलाब घेऊन साफ करावं लागेल, पाकळ्या काढाव्या लागतील. आणि 60 रुपये किलोने तुम्हाला मिळेल पाकळीवाला गुलाब. हे सर्व पाकळीवाला आहे, सर्व 60 रुपये. 60 रुपयाने कुठलं पण घ्या, फक्त पिशव्या वेगवेगळ्या लावल्यात, रेट मात्र सेम आहे. इकडे व्हाईटवाली शेवंती आहे, साईज बघा. आता हे वरची लाईट असली की असं होतं, इकडे नाही होणार. इकडे 50 रुपये किलो, कुठली पण घ्या शेवंती. व्हाईटवाली शेवंती इथे स्वस्त दिसते, मागे 100 रुपये होती, इथे 50 रुपये. फिरत आपण एकदम एंडला आलो आहोत मार्केटच्या. आहे बघा इकडे एंडच आहे मार्केटचा, एंड झाला संपला पूर्ण लाईन. आणि मार्केटमध्ये जे तुम्ही सुरुवातीपासून बघितली तीच फुलं आहेत, बाकी काही वेगळं काही नाही आहे. गुलाबं दिसते तिकडे, गुलाबं विचारले कसे दादा? बघा 80 रुपयाला ही जुडी आहे. याच्या आतमध्ये 20 गुलाबं असणार, 80 रुपयाचं. आणि हे 150 रुपयाचं. क्वालिटी चांगली असणार. ह्याच्यात पण 20च फुलं येणार, एवढं लक्षात ठेवतो. कुठलाही बंडल घेतला 20 फुलांचाच असणार, रेट वेगवेगळे असणार. जसं हे 80 रुपये आणि हे 150 रुपये. आणि आतमधल्या दुकानामध्ये बघितलं आपण काय काय होतं, ते जास्त नव्हतं. झेंडूची फुलं 1-2 ठिकाणी, एक ठिकाणी कापरी, कनेर आणि बाकी शेवंती हे दिसत होतं आपल्याला. पण बाहेर आलं थोडी वेगळी फुलं दिसतात. आता ही बघा पिवळीवाली गुलाब आहे. कसं आहे गुलाब? 50 रुपये पाव किलो. बघा 50 रुपये पाव किलो गुलाब आहेत मागच्या साईडला. इकडे व्हाईटवाली शेवंती 50 रुपये पाव किलो. बघा हे पर्पल शेवंती, ही पण 50 रुपये पाव किलो. कोणती पण शेवंती सेम आहे, 50 रुपये पाव किलो. कुठली पण घ्या, 50 रुपये पाव किलो. आणि छडी कशी आहे? गुलछडी. गुलछडी आहे ती 60 रुपये पाव किलो. हे रेट आहेत बाहेरच्या साईडच्या दुकानांमधले. इकडे बाहेरच्या साईडला तुम्ही बघितलं तर हे रेट मिळतात. आतमध्ये गेलात तर होलसेलवाले वेगळे आहेत, त्यांच्याकडे जरा कमी रेटमध्ये मिळतात. पण इकडे व्हरायटी जास्त मिळतात तुम्हाला एकाच ठिकाणी. तुम्हाला आतमध्ये शोधावं लागेल, हा एवढा फरक आहे. इकडे आहे गुलाब पाकळी. कलर बघा काय भारी आहे, 200 रुपये किलो आहे. एकदम भारी कलरवाली गुलाब पाकळी. आणि ही साफ केलेली पाकळी आहे बघा, दिसतं. अख्खं गुलाब नाही आहे, क्लिअर पाकळी आहे. 200 रुपये किलोने. इकडे आहे गुलाब. कलर बघा गुलाबाचा, पिवळसर व्हाईट कलरचं गुलाब आहे. हे 250 रुपये किलोला आहे. रेट बघा काय आहेत मार्केटमध्ये ते फुलांचे. काय दिसतात आपल्याला चाफा. आणि पॅकेट आहे 200 रुपयाचं पॅकेट आहे. कुठलं पण घ्या, 50 पीस मिळतील तुम्हाला आतमध्ये चाफ्याची. चाफा. आणि इकडे बटन शेवंती आहे बघा, छोटी छोटी शेवंती, बटन शेवंती म्हणतात तिला. 120 रुपयाचं ही जुडी आहे. संपूर्ण जुडी तुम्हाला 120 रुपयाला मिळेल. ते म्हणाले आत मी त्या मोजून वगैरे टाकत नाही, रेडीमेड येतं, म्हणजे भरलेलीच आहे ती जुडी. 120 रुपयाला. इकडे सूर्यफूल आहे मार्केटमध्ये, बघा सूर्यफूल. आणि हे तुम्हाला 250 रुपयाला 5 फुलं मिळतील. 5 फुलांची जुडी आहे सूर्यफुलाची, आणि 250 रुपयाला मिळेल तुम्हाला ही जुडी सूर्यफुलांची. यांच्याकडे अशा व्हरायटी आहेत.
जिप्सी पण दिसते आपल्याला. इकडे जिप्सी आहे, कोणती पण जुडी घ्या 250 रुपयाला जिप्सी. आणि इकडे आहे डिझाईन पट्टी, डेकोरेशनसाठी वापरतात, 100 रुपयाची आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं 20-25 पीस असते. हां 20 पीस राहतात. इकडे जरबऱ्याची फुलं आहेत. तर किती आहेत मोजूया आपण. मला वाटतं ही मला 7च दिसत आहेत. हा फुलांची जुडी आहे ही, आता आपण मोजली. आणि 100 रुपयाला आहे ही 10 जरबऱ्यांची फुलं, 100 रुपये जुडी. आणि कामिनी कशी आहे मित्रा? कामिनीची जोडी कुठली पण घ्या 20 रुपयाला. यांच्याकडे तुम्हाला सर्व फुलं मिळतील, डेकोरेशनला लागणारं सर्व काही, कुठलं नाही असं नाही, सगळं आहे आमच्याकडे. बघा चेहऱ्यावरनं ओळखायचं आहे, दुकान नंबर वगैरे काही नाही आहे. बघा असा रोड आहे बाय, रोडमधनं आतमध्ये आलात तुम्हाला, म्हणजे आतमधल्या साईडला सुरुवातीलाच हे दुकान दिसेल तुम्हाला. आणि इकडे तुम्हाला सर्व डेकोरेशनचं सामान मिळेल, गुलाब वगैरे सर्व. गुलाबांची कशी जुडी आहे दादा? गुलाबाच्या या कलरची 150 रुपयाला जुडी आहे, म्हणजे 20 गुलाब असणार आतमध्ये. त्या पावसाळ्यातले रेट सांगतो मी तुम्हाला. अजून एक महिन्याभराने आला तर रेटमध्ये बढोतरीच झालेली मिळेल तुम्हाला, कारण तेव्हा गणपती जवळ आलेले असतील. सध्या तरी रेट ठीकठाक आहे. आणि इकडे बाहेरच्या साईडला तुम्हाला केळीचे खांब वगैरे मिळतील, आतमध्ये असं काही मिळत नाही. बाहेरच्या साईडला यायला लागतं केळीचे खांब घ्यायला वगैरे. म्हणजे बघा आंब्याची पानं आहेत, कडुलिंबाचे पाले आहेत. खांब कसे दादा केळीच्या? 80 रुपयाला 4 खांब. 4 तर लागणार ना, पूजेला आपल्याला 4 खांब लागतात. 80 रुपयाला खांब मिळतील तुम्हाला केळीचे खांब. आजचा रेट मी सांगतोय. आणि बेलाची पानं कशी ठेवली पिशवी? बघा 10-10 रुपये बेलाची पानं आहेत. आजचे रेट आहे, परत सांगतोय. इथं आंब्याची पानं तुम्हाला मिळतील. जुडी कशी आहे दादा आज? 10 रुपये. आंब्याचीच आहेत ना? बघा 10 रुपये जुडी आहे. आणि लिंबाचं हे 20 रुपयाला आहे लिंबाचा. मग असे तुम्हाला पूजेला लागणारं सामान तुम्हाला बाहेरच्या साईडला बऱ्यापैकी मिळेल. आणि इकडे दुर्वा आहे. कसं जुडी? 20 रुपयाला दुर्वांची जुडी आहे. आणि इकडे तुळस आहे ती 40 रुपये जुडी आहे तुळशीची. आता बघा तिकडे पण 40च आहे. रेट ऑलमोस्ट सगळीकडे बाहेरचे ऑलमोस्ट सगळे सारखे असतात. 50 रुपयाची जोडी पण आहे. बघा 50 रुपयाची जोडी पण आहे, फ्रेशवाली आहे, नवीन आली आहे. आणि पानं कशी आहेत आधी? 20 रुपयाला 25. बघा 20 रुपयाला 25 पानं, खायची पानं. म्हणजे तुम्हाला जर पूजेसाठी काय सामान लागणार असेल तर तुम्ही इकडे येऊन होलसेलमध्ये घेऊ शकता चांगल्या रेटमध्ये. याची गॅरंटी मी देतो तुम्हाला, रेटबद्दल गॅरंटी आपल्याला चांगला रेट मिळणार तुम्हाला. आणि इकडे हे बटन शेवंती कशी आहे? 100 रुपये. केवढी जोडी आहे? बघा एवढी जोडी आहे बटन शेवंतीची 100 रुपयाला. आणि याच्याकडे पण जरबर आहे. कसं आहे? 80 रुपये 10 पीस ना, पण एकच कलर मिळतो, मिक्स नाही. बघा एकच कलर मिळेल तुम्हाला, 10 पीस 80 रुपये जरबरा. बाहेरच्या साईडला आल्यानंतर हा माझा बसला. चेहरा लक्षात ठेवायचं, शॉप नंबर वगैरे काय नसतो इकडे, चेहरा लक्षात ठेवायचा मार्केटच्या बाहेर. आणि गुलाब कसे आहेत? 100 रुपयाला 20 गुलाब 80 रुपयाला मिळतील तुम्हाला. आजचा रेट आहे. आणि इकडे गोल्डन आहे, डेकोरेशनचं आहे. बघा हे गोल्डन 80 रुपयाला जुडी आहे. एवढी जुडी आहे 80 रुपयाला. आपल्या कॅमेऱ्यात बसत नाही, बऱ्याच जुडी आहेत. मटेरियल भरपूर आहे इकडे, कमी काय नाही, होलसेल आहे ना सर्व. इकडे पाठीमागे ती केळीची पानं, हे केळीचे खांब होते. आणि पाठीमागे ती केळीची पानं 10 रुपयाला एक पान आहे, 50 रुपयाला 6, म्हणजे एक एक्स्ट्रा मिळेल. 50 रुपयाची घेतली. आणि पावसाळा असल्यामुळे थोडीशी लोकं कमी आहेत तिकडे बाहेर बसलेली, पण गजरेवाले वगैरे भरपूर बसतात, पण सध्या कमी आहे पावसाळ्यामुळे. आता येतील, श्रावण महिना सुरू झाला की येतील. कसा आहे गजरा आज? 50चे 3. 50 रुपयाला 3 गजरे आहेत. मोगरा आहे छानपैकी. फ्रीजमध्ये ठेवायचं, फ्रीजमध्ये ठेवलं की राहतील, बरेच दिवस राहतील. बघा हे वाले गजरे घेतले, जे एकदम फुललेले आहेत, हे थोडेसे कमी फुललेले आहेत, एवढाच फरक आहे. हा बँगलोरचा आहे. ओके, हा बँगलोरचा मोगरा आहे, तो वसईचा मोगरा आहे. आणि हे दोन्ही मोगरे आपल्याला आतमध्ये मार्केटमध्ये काय दिसलेलं नाही. सकाळी होता काय, आता आपण लेट झाला थोडंसं यायला. चला गजरे पण घेतलेत आपण. 50 रुपयाला 3 सांगितले गजरे. कुठलाही घ्या, हा घ्या किंवा तो घ्या. तर मंडळी असं होतं हे कल्याणचं होलसेल फुल मार्केट. इथे आपल्याला आजच्या तारखेला कोणती कोणती फुलं अवेलेबल ती सर्व मी तुम्हाला दाखवलेली आहेत. फुलं सोबत बाहेर लागणारे पूजेचं सामान, गजरे पण आपण घेतलेले आहेत, थोडीफार फुलं पण घेतलेली आहेत आपण. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला कल्याण फुल मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.